चांदवड तालुक्यातील मेसने खेडे गावामध्ये आमचं गाव आमचा विकास अंतर्गत विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ग्रामविकासाच्या दृष्टीने कामं करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। जळगाव जिल्ह्यातील विवरा इथं 21 वर्षीय हितेश पाटीलचा मृतदेह तापी नदीमध्ये संशयास्पदरित्या आढळून आल्यानं गावामध्ये खळबळ माजली आहे। हितेशची बाईक सुद्धा नदीच्या पुलावरती आढळल्यानं त्याच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे। पोलिसांनी या प्रकरणाची घातपाताच्या अनुषंगाने तपास करावा यासाठी नातेवाईकांनी 2 तास पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं। शिर्डीच्या श्रीरामपूरच्या मानवी वस्तीमध्ये वावर असलेल्या बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये अडकलाय। सध्या मादी बिबट्या वन विभागानं ताब्यात घेतली असून तिची 2 पिल्लं अजूनही याच परिसरामध्ये असण्याचा संशय सुद्धा वन विभागानं व्यक्त केला। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील नारायणवाडीमध्ये काळी जादू केल्याचा अघोरी प्रकार समोर आलाय। शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुखांचा फोटो वापरून हा अघोरी प्रकार केल्याचं समोर आलाय। मनमाडमध्ये नायलॉनच्या मांजामुळे महिला डॉक्टर जखमी झाले असून दुर्घटनेमध्ये डॉक्टरचा डावा डोळा थोडक्यात बचावलेला आहे। चेहऱ्यावरती 25 टाके पडल्याचं सुद्धा निदर्शनास येत आहे। निफाड तालुक्यामध्ये करंजगाव इथं शेतामध्ये आढळलेल्या बिबट्याच्या बछड्याला शेतमजुरांनी न घाबरता ताब्यात घेत बांधून ठेवलं होतं। त्यानंतर घटनेची माहिती देत बिबट्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे। जळगाव शहरातील काशीबाई कोल्हे शाळेसमोरील 3 दुकानांना भीषण आग लागली होती। या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसून दुकानांचं आर्थिक नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील 7 ठिकाणी रविवारी मतमोजणी करण्यात आली असून जिल्ह्यातील 4 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये अद्यापही 3524 शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तांत्रिक समस्यांमुळे बोनस येण्याची अडचणी येत आहेत। कोकणातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळवा असं आवाहन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलंय। कोकणातील वाढतं तापमान पाहता बांबूचं पीक फायदेशीर ठरेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं। लातूर शहर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलंय। महानगरपालिका प्रशासनाला शपथपत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयानं फरमान काढलंय। गोंदियामध्ये अतिवृष्टीमुळे 1 लाखाहून अधिक शेतकरी पावसानं बाधित झालेत। नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी डीबीटी अकाउंट नसल्यानं लवकरात लवकर केवायसी करावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। मनपा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ताकदीनं कामाला लागली। रजेवर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरती हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। धुळ्यातील शिंदखेडा इथं ठाकरे गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि 2026च्या दिनदर्शिकेचं लोकार्पण करण्यात आलं। कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अनेक नेते उपस्थित होते। सातारा परिसरातील संगम माहुलीमध्ये 4 चाकी आणि ट्रॅक्टरची भीषण धडक झाली आहे। अपघातामध्ये 4 चाकीमधील प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। नाशिकच्या निफाडचा पारा घसरून 5.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। निफाडमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे। भंडाऱ्यामध्ये तब्बल 1.5 वर्षानंतर रेशन कार्ड धारकांना साखर वितरणाला सुरुवात झाली असून शासनाच्या या निर्णयावरती सामान्य नागरिक आनंद व्यक्त करत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहराच्या मलनिस्सारण योजनेच्या कामाबाबत अहवाल छायाचित्रासह सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं महानगरपालिकेला दिलेले आहेत। यावर जानेवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे।